अनुपमानी जी कविता वाचली इंदिरा संतांची, ती ऐकताना आपल्याला आपल्या छोट्या मुलांचा भाषा शिकतानाचा प्रवास नक्की डोळ्यासमोर आला असेल. शब्दापासून हा प्रवास चालू होतो, एक एक अक्षर जोडत घडत हा प्रवास चालू होतो. आणि त्यानंतर जरी वाचता येत नसलो तरी सुद्धा लवकरच पुस्तकं आपल्याला भेटतात. आपल्या आवडत्या पुस्तकाचा वास, रंग, स्पर्श हे 1-2 वर्षाचं मूल सुद्धा लक्षात ठेवून ती गोष्ट वाचावी म्हणून जेव्हा हट्ट धरतं तेव्हा लक्षात येतं की पुस्तक नावाची गोष्ट ही खरं तर भाषेवर फारशी अवलंबून असतेच असं नाही. वास्तव हे जोपर्यंत या वयात माहितीच नसतं तोपर्यंत पुस्तकातलं जग हेच एक वास्तव बनवून जातं. आणि म्हणून कोल्हा कर्कोच्याकडे कसा गेला असेल किंवा गोष्टीतले वाघ सिंह हे बोलत कसे असतील, कोल्हा धूर्तपणा करतो म्हणजे काय करतो, असे कुठलेही प्रश्न त्या काळात पडत नाहीत. कल्पना आणि वास्तव, शक्य आणि अशक्य हे माहितीच नसलेला हा प्रवास किती सुंदर असतो. पुलंनी म्हणून ग्रंथांची आवडी म्हणून एक लेख लिहिला आहे. त्याच्यात त्यांनी एक अतिशय सुंदर आठवण दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की मी लहानपणी वडिलांबरोबर मुंबईच्या गावदेवीच्या रस्त्यावरनं चौपाटीकडे चाललो होतो आणि जाता जाता मी सहज वडिलांना म्हटलं, अहो थांबा थांबा, ते रामराव ते इथे राहतात. वडील चक्रावले, म्हणजे कोण रामराव? अहो ते रामराव भालेराव, त्या 4 आणे मालामध्ये जे डिटेक्टिव्ह आहेत ना ते. त्यावेळी 4 आणे माला हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक होतं आणि पुलं ते रोज वाचत असत. त्यामुळे 4 आणे मालामधले रामराव हे अमुक एक रस्त्यावर राहतात हे त्यांच्या जगाचं वास्तवच बनून गेलं होतं. पुलंनी पुढे लिहिलंय की ते वय सरलं तरी पुस्तकांनी माझ्यावर केलेलं गारुड नाही सरलं. त्यानंतर सुमारे 30 वर्षांनी लंडनच्या रस्त्यावर फिरत असताना मी सुनीताला एक साईड होऊन म्हणालो, अगं तो शेरलॉक होम्स या रस्त्यावर राहायचा. पुस्तकांनी केलेलं गारुड आणि पुस्तक वाचता वाचता ते उघडल्यावर त्या जगात आपण क्षणभर जाणं, आपण ज्या जगात आहोत ते जग विसरणं, ही गोष्ट माणूस किती मोठा झाला तरी होत राहते. हे पुलंनी त्या लेखात अतिशय सुंदर लिहिलंय. मला माहिती आहे, मला माझी खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव लहानपणी घेतला असलेला पाहिजे. आणि तोच अनुभव आता आपली छोटी मुलं जेव्हा पुस्तकं वाचतात तेव्हा तुमच्यासमोर साकार होताना तुम्ही पाहत असणार. तेही वय सरतं, हळूहळू शब्द भाषेची ओळख व्हायला लागते आणि मग जग इतकं झपाट्याने विस्तारायला लागतं की तो विस्तार आत घेणंच अवघड होतं. म्हणजे ज्ञान अजून आलेलं नसतं पण माहिती मात्र दिवसागणी भराभर साठत जाते. त्यामुळे आता वाचणं याच्यापेक्षा चोरून वाचणं याच्यात जास्त आनंद मिळायला लागतो. आणि माझी खात्री आहे की या सुद्धा अवस्थेतनं आपल्यापैकी प्रत्येक जण गेलेला असणार. त्या वयात अभ्यास न करता अभ्यासाच्या पुस्तकात गोष्टीचं पुस्तक किंवा इतर तत्सम काहीही हे खुपसून वाचणं हे प्रत्येकाने निश्चित केलेलं असणार. आपण ते कबूल करू किंवा न करू. तेही वय सरतं आणि आता पुस्तकं आपल्या वाढीचे सवंगडी बनत जातात. मला असं वाटतं की ह्या वयापासनं, वयाच्या 10-11व्या वर्षापासनं पुस्तकं आपल्या जगात जी अनमोल भूमिका बजावतात त्याच्याबद्दल कधी आपण विचार करून पाहिलाय का? आता कळत असतं की आपण ज्या वास्तवात राहतो ते त्या पुस्तकातल्या वास्तवापेक्षा खूप जास्त वेगळं आहे आणि कठोर आहे. त्याच्यामुळे कधीतरी सांत्वन म्हणून, कधीतरी विसावा म्हणून
एखादं पुस्तक वाचत पडणं आणि त्या जगात हरवून जाणं ही आपली गरज बनत जाते. त्या वयात आपण पुस्तक एखादं वाचलं आणि ते अतिशय आवडलं तर ते दुसऱ्याला सांगणं ही इतकी अनिवार्य ओढ असते. आणि मला वाटतं आपण सगळे एक्सप्रेशन, अभिव्यक्ती ही जी गोष्ट शिकतो ती पहिल्यांदा त्यातनं शिकतो. मग ते पुस्तक नसो, कदाचित स्वतःला आवडलेली एखादी छोटीशी गोष्ट असो, पण स्वतःला आवडलेल्या पुस्तकाबद्दल दुसऱ्याला सांगताना आपली अभिव्यक्तीची जाण, एक्सप्रेशन हे घडत जातं. मला आठवत आहे 3-4 वर्षापूर्वीचा गुढीपाडव्याचा प्रोग्राम असेल. त्यावेळी आम्ही टोक्यो मराठी मंडळातर्फे एक छोटासा कार्यक्रम केला होता आणि आपल्याला आवडलेल्या एका पुस्तकाबद्दल प्रत्येकाने बोलायचं असं आम्ही ठरवलं होतं. आणि कोणाकोणाला बोलायला आवडेल त्याची आम्ही आधी लोकांकडनं प्रवेश नोंदणी मागवलेली होती. तर तेव्हा मला आठवतंय की खूप लोकांनी नोंदणी केली होती की मला आवडलेल्या पुस्तकाविषयी बोलायचं आहे. आणि ते सगळ्यांना जर बोलायला दिलं असतं तर निश्चित तो 4 तासाचा कार्यक्रम झाला असता. आम्हाला त्यावेळी अनेकांना सांगावं लागलं की आपण हाच कार्यक्रम पुन्हा करूया, आज तुम्हाला बोलता येणार नाही. ही जी ओढ आहे ही एकमेकांमध्ये वाटून घेतो आपण. आणि ते आपण जोपर्यंत आपल्या देशात असतो तोपर्यंत हवा, पाणी, श्वास याच्या इतकं ते अतिशय सहज घडत असतं. त्यामुळे आपल्या देशात असताना पुस्तकं नसतील तर आपण कशाला मुकतो? पुस्तकं नसतील तर आपलं कल्पना विश्व हे कसं घडलं नसतं हे कळतच नाही. पण तुमच्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल की इथे आल्यावर आपण ज्या अनेक गोष्टी मिस करतो त्यातली एक मुख्य गोष्ट असते ती म्हणजे पुस्तकं. त्यासाठी मराठी पुस्तकांचं अतिशय प्रकार वाचक असावं लागतं असं नाही. आपल्याला आवडलेलं एखादंच पुस्तक ज्याच्यावर आपण प्रेम करत असू ते सुद्धा आपण इथे राहून मिस करत असतो. मग त्याची जागा इतर कुठलीही करमणूक घेऊ, पण ती जागा रिप्लेस होत नाही, भरली जात नाही, ती मोकळीच राहते. ह्या वयात जेव्हा आपण आपल्या देशातनं बाहेर येतो तेव्हा कळायला लागतं की आपल्याला सगळ्यात जास्त विश्वासू साथ जर कोणी देऊ शकत असेल तर ते म्हणजे पुस्तकं. जेव्हा जेव्हा अतिशय वाईट अनुभव येतात, आपल्याला विषाद वाटणारे अनुभव येतात, त्यावेळी एखादं पुस्तक वाचत पडावं आणि पाणी स्वच्छ निवळ होत जावं हा अनुभव सुद्धा माझ्या मते अनेकांनी घेतला असेल. ह्या काळात आपल्याला पुस्तकं हे शिकवत जातात की दुसऱ्याच्या जगात घडलेलं वास्तव हे आपण आपल्या जगात अनुभवण्याची फार मोठी संधी पुस्तकं आपल्याला देत असतात. जॉर्ज ऑर्वेल नावाचा एक इंग्लिश लेखक आहे. त्यांनी असं म्हटलंय की पुस्तक म्हणजे काय तर व्हॉट ऑफ्ट वॉज थॉट बट नेव्हर सो वेल एक्सप्रेस्ड. जे सगळ्यांना वेगवेगळ्या वेळी आयुष्यातल्या वेगवेगळ्या क्षणी वाटलेलं आहे पण इट वॉज नेव्हर सो वेल एक्सप्रेस्ड. आपल्यापैकी कुणीतरीच असं निघतं की जे ते नीट लिहू शकतं. आणि म्हणूनच तुम्हाला हे नक्की जाणवेल की पुस्तकं वाचताना आपल्याला अरे हा मला हे असंच म्हणायचं होतं असं अनेकदा वाटत असतं. तो अनुभव अरे मला हे असंच म्हणायचं होतं किंवा माझ्याही जगात हे असं घडलं होतं हा अनुभव, हा परकाय प्रवेश पुस्तकं आपल्याला उपलब्ध करून देत असतात आणि आपल्या भावविश्वाचा आता ती खरोखरच अविभाज्य भाग बनत असतात. पण इथे राहणाऱ्या अनेकांशी बोलताना लक्षात येतं की हळूहळू इथल्या रोजच्या दमवणाऱ्या रुटीनमध्ये आपण ते विसरत जातो. पुस्तकं प्रत्यक्ष करायला समोर नसतातच, कारण भारतातून येताना प्रत्येक वेळी आपल्याला वजनाचा काटा दिसत असतो. त्याच्यामुळे पुस्तकं प्रत्यक्ष नसल्यामुळे हळूहळू आपल्याच त्या भावविश्वाशी असलेला स्पर्श तुटत जातो. हे
सगळ्यांना जाणवत असतं की त्यातल्या त्यात काही लोक धडपड करून पुस्तकं मिळवून मिळवून वाचायचा प्रयत्न करतात आणि ते एकमेकांशी शेअर सुद्धा करतात. असे सगळे लोक एकत्र येऊन जेव्हा पुस्तकांबद्दल बोलतात तेव्हा जाणवतं की वैचारिक समृद्धता इथे आल्यावर आपल्यापैकी अनेकांना आर्थिक समृद्धता ही येतेच आणि लगेच येते, पण वैचारिक समृद्धता जी आपण कदाचित पुस्तकं नसल्यामुळे गमावू ती आपल्या व्यक्तिमत्वाचा किती मोठा भाग असते. यावेळी गुढीपाडव्याची एक अतिशय सुंदर भेट म्हणून आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय हा वैचारिक समृद्धतेचा भाग. आमची अशी खात्री आहे की आता आम्ही जी योजना सुरू करतोय त्यात आम्हाला आवडलेली पुस्तकं, आम्हाला भावलेली पुस्तकं ही आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही ती वाचावीत अशी आम्ही धडपड करतोय. तसंच तुम्ही तुम्हाला आवडलेली पुस्तकं ही जर आम्हाला सांगत गेलात तर तीही आम्हाला वाचायला खूप आवडेल. ही देवघेव आपल्यात सुरू व्हावी म्हणून आम्ही ही सगळी धडपड खरं म्हणजे थोडासा द्राविडी प्राणायामच केलेला आहे. आम्हाला असं वाटतं की ही भेट तुम्हाला खूप आवडेल. आपल्या कौटुंबिक मेळाव्यांमध्ये जिथे खूप वेळा भेटून आपण आता एकमेकांशीच बोलायला लागलेलो असतो, एकमेकांविषयीच बोलायला लागलेलो असतो, त्या कौटुंबिक मेळाव्यांना वेगळे विषय मिळतील. पुस्तकांची भिशी हा जो उपक्रम तुम्ही भारतात अनेकदा पाहिला असेल, तशी भिशी न करता सुद्धा केवळ आपल्याला आवडलेल्या पुस्तकांविषयी खूप लोकांपर्यंत पटकन पोचवणं हे ह्या वैचारिक समृद्धतेतलं तुमच्याकडनं अपेक्षित असलेलं फार मोठं पाऊल असेल, महत्त्वाचं पाऊल असेल. आणि मला खात्री आहे की ते सांगावं लागणार नाही. मला हे पुस्तक आवडलं असं म्हणून तुम्ही अतिशय उत्साहाने या 4 वर्षापूर्वीच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमासारखंच आमच्याकडे या. ही वैचारिक समृद्धतेची भेट आपल्याला खूप खूप आवडू आणि आपलं इथून पुढचं भावविश्व ती समृद्ध करत जावं अशी मनापासून इच्छा आहे. या उपक्रमाविषयी आपल्याला हेच आमच्या मनात कसं आलं, त्यात कुठल्या कुठल्या अडचणी आल्या, काय काय होत गेलं याविषयी आता आपल्याला सांगतील निरंजन गाडगे. धन्यवाद. प्रस्तावनेत मी आपल्यासाठी एक मौल्यवान भेट आणल्याचं सांगितलं. ती भेट आपल्याला द्यायची ही वेळ आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं मंडळ हे 1996च्या एप्रिल महिन्यात स्थापन झालं. म्हणजे आज जवळजवळ 19 वर्ष मंडळ कार्यरत आहे. दरवर्षी आपण सर्वच विचार करत असतो की या वर्षी आता नवीन काय करावं. त्याबद्दल अर्थातच आपण सर्वांचं मध्ये वेळोवेळी विचारत असतो. अशा वेळेला आशाबाईंचा कार्यक्रम करा हे एक मत, किंवा तिथपासून ते परदेशी सहल का नाही काढत इथपर्यंत सगळी बरी वाईट अशी मतं आमच्याकडे येत असतात. पण यात एक सातत्यानं येणारी कल्पना ते म्हणजे मराठी ग्रंथालय मराठी मंडळाने उभं करावं अशी आहे. खरं सांगायचं तर याचा विचार काही प्रमाणात आणि प्रयोगही आम्ही केलेले आहेत, पण म्हणावं तसं यश अजून आलेलं नव्हतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ग्रंथालय काढायला सर्वात मूलतः म्हणजे बेसिक अशी कसली गरज असते असं तुम्हाला वाटतं? कसली गरज असते ग्रंथालय आपल्याला चालू करायचं असेल तर? बहुतेक करून इथे कोणतरी चाणाक्ष माणूस बसलेला आहे, अंधारामुळे मला दिसत नाहीये, पण बहुतेकांच्या मनात अर्थातच पुस्तक ग्रंथ असा विषयी, पण ते तितकंसं खरं नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. हा कदाचित टोकियो या शहराचा गुण असेल, पण ग्रंथालय काढायला लागते ती म्हणजे जागा आणि वेळ देणारा माणूस. वाचनालय म्हणजे निदान 100-150 पुस्तकं हवी, ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा म्हणजे एखादी सिस्टीम हवी. ही खरं तर ही पुस्तकं गोळा करणं विकत आणणं हा त्यातला सोपा भाग आहे. त्यासाठी कुणाच्या तरी घरी 1-2 कपाटं ठेवणं, त्या पुस्तकांची निगा राखणं,
ती लोकांना उपलब्ध व्हावीत म्हणून स्वतःचा काही वेळ द्यावा, हा खरं तर या सगळ्यातला कठीण भाग आहे. आम्ही काही पुस्तकप्रेमी मिळून याचा बराच विचार करत होतो आणि योगायोगानं मला एकदा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे श्री विनायक रानडे यांनी चालू केलेल्या ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाबद्दल माहिती कळली. ही गोष्ट साधारण गेल्या वर्षीच्या जून-जुलैकडची. आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात त्यांना शोधणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं फारच सोपं होतं. मी त्यांना आपल्या मंडळातर्फे एक मेल टाकून दिली आणि आनंदाची आणि थोडी आश्चर्याची गोष्ट म्हणजे अक्षरशः 10 ते 15 मिनिटात त्यांचं मला उत्तर आलं. नाशिकच्या या पुस्तक वेड्या अशा रानडेंनी एक फार सुंदर स्कीम तयार केल्याचं कळलं. ते आणि काही कार्यकर्ते मिळून निवडक पुस्तकांच्या पेट्या तयार करून त्या 5, 10, 15 या संख्येतील भारतातल्या विविध शहरांमधल्या मराठी लोकांपर्यंत पोचवायचं काम ते करीत आहे. त्याचप्रमाणे दुबईचं जे मराठी मंडळ आहे त्यांनी पण या स्कीममध्ये भाग घेतल्याचं मला कळलं. तीर्थस्वरूप असे कुसुमाग्रज यांचं अधिष्ठान असलेल्या प्रकल्पात दर्जेदार साहित्य निवडलं जाणार यात तर शंकाच नव्हती. मेल, फोन यावर बरंच बोलणं झाल्यावर गेल्या डिसेंबरमध्ये जेव्हा भारतात गेलो तेव्हा रानडेंना आवर्जून फोन केला आणि तेही आवर्जून आपल्या काही पुस्तक पेट्या घेऊन नाशिकहून चक्क गाडी करून पुण्याला आले. त्या पुस्तक पेट्या, त्यातली ती सुंदर बाइंडिंग केलेली पुस्तकं, त्या नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास, हे सगळं बघून अनुभवून अक्षरशः हर्षवायू व्हायची वेळ आलेली होती. त्यावेळी पुण्यात असलेले रूपा प्रसाद साठे, मी, माझी पत्नी, आम्ही सगळ्यांनी रानडेंना घेरा घातला आणि त्यांच्या या पुस्तक प्रकल्पाविषयी खूप माहिती काढली. अर्थातच मोठ्यांची उत्कृष्ट पुस्तकं मिळणार हे तर नक्की होतं, पण लहानांचं काय, हा प्रश्न रूपा आणि मीरांनी धरून रानडेंना चांगलं 4 तास त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा शेवटी या 4 तासांचं फलित म्हणजे त्यांनी आपल्या या ज्या पेट्या आहेत त्याच्यात मोठ्यांबरोबरच 25 मोठ्यांच्या पुस्तकांसाठी 25 लहानांची पुस्तकं आपल्या या पेटीत घालून द्यायचं असं कबूल केलं आणि खुशी खुशीत रानडे नाशिकला आणि आम्ही सगळे टोकियोला परत आलो. 2 आठवड्यापूर्वी या 10 पेट्या सुखरूपपणे टोकियोला माझ्या घरी पोहोचल्या. त्यानंतर मग मुग्धा, अनुपमा, मंजिरी आम्ही सगळेच जण या पुस्तकांच्या निगरांच्या मध्ये लागलो आणि त्या पुस्तकांच्या याद्या तयार करणं, त्याची आपल्या जी टोकियो मराठी मंडळाची वेबसाईट आहे त्यावर माझं ग्रंथालय हा एक वेगळा विभाग तयार करून ती वेबसाईट तयार करणं, हे काम सर्वांनी धडाडीनं केलं. ह्या ग्रंथपेटीच्या कल्पनेने जो आपला मूळ या सगळ्याचा प्रश्न होता की कोणा एकाच्या घरी 2-4 कपाटं ठेवून त्या माणसांनी त्याची निगराणी करावी आणि बाकी सगळ्यांनी त्याचा उपभोग घ्यावा, हा मोठा प्रश्न सुटल्यामुळे फार हायसं वाटलं. अनेक वर्ष मनात असलेली इच्छा ही अशा प्रकारे आज पूर्ण होते. याचसाठी केला होता अट्टाहास असं म्हणावं असं वाटतंय. बरं, पुस्तकं आली, यंत्रणा तयार झाली आणि ती यंत्रणा राबवण्यासाठी आम्ही एक हात दिल्यावर आजचे जे समन्वयक इथे आहेत, म्हणजे ज्याला कोऑर्डिनेटर्स म्हणतो, ते सर्वप्रथम पुढे आलेले 8 लोक आहेत. त्यात विशेष मला उल्लेख करायचा वाटतो तो म्हणजे प्रतीक्षा सोहनीचा. तिला असंच मागच्या कार्यक्रमाच्या वेळेला कधीतरी मी सहजच आपली ही अशी नवीन स्कीम चालू होतीये तर जरूर तू त्याचा विचार कर असं सांगितल्यावर तिने कोऑर्डिनेटर व्हायचं तयारीच नाही तर तिथल्या तिथे 21,000 येनची देणगी आपल्या मंडळासाठी ह्या प्रकल्पासाठी त्यांनी काढून दिली. हे काही मी तुमच्या सगळ्यांवर दबाव टाकण्यासाठी सांगत नाही, पण कोणाला अशी देणगी द्यायची असेल ज्यातनं आपल्याला या पुढच्या पेट्या आणता येतील तर ती जरूर द्यावी. पुस्तकं आली, यंत्रणा झाली, समन्वयक हे सगळे तयार झाले. आता या डोलाऱ्याचा 4था खांब म्हणजे वाचक आपण सर्व हे या साखळीत आज जोडले जातात. आपण जितक्या उत्साहानं या प्रकल्पाला प्रतिसाद द्याल तितकाच हा प्रकल्प बहरेल, मोठा होईल. सुरुवातीलाच 500 दर्जेदार पुस्तकांची
पुस्तकांचा हा खजिना आज आपल्यासमोर आम्ही मोकळा करत आहोत. त्याचा तुम्ही मुक्तपणे उपयोग कराल, आस्वाद घ्याल आणि हा प्रकल्प वाढण्यासाठी मदत कराल अशी मी आशा व्यक्त करतो. आता ही जी आपली या स्कीमचं नाव पुस्तक पेटी किंवा ग्रंथ तुमच्या दारी असं मुळात असलं तरी आपण मराठी मंडळासाठी त्याला मुद्दामून माझे ग्रंथालय असं त्याचं नाव ब्रँडिंग केलेलं आहे. त्यामुळे ही माझे ग्रंथालयाची जे काय यंत्रणा आपण बनवली, जे काय स्कीम आहे, तर ती थोडक्यात आपण समजून घेऊया आणि त्यानंतर आजचं जो पेटी आहे तर ती आपल्या समन्वयकांचा कार्यक्रम आपण करूया. अनुपम.